हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता गॅसची फ्लेम तुमच्या बारीक झाली असेल किंवा गॅस जर बारीक झाला असेल तर तो मोठा करायचा कसा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता ही बघताय तुम्ही स्टोवची पिन माझ्याकडे होती पहिली, म्हणजे पूर्वी स्टोव होता तर त्या पिन आणलेल्या होत्या, त्या मी तशाच ठेवलेल्या होत्या। आता तुमच्याकडे आता ही पिन भेटेल असं मला वाटत नाही, तर काय करायचं त्याऐवजी तुम्हाला मेडिकलमध्ये 0 नंबरचं इंजेक्शन भेटतं, जी सगळ्यात लहान साईजची निडल असते ती घ्यायची आहे। आणि ते इंजेक्शन एकदा घरी 5-7 रुपयाला फक्त इंजेक्शन भेटतं आणि एकदा घरी आणून ठेवलं ना तुम्ही, तो जेव्हा केव्हा तुमचा गॅस बारीक होईल त्यावेळी तुम्ही ते यूज करू शकता। तर बघा गॅस बऱ्यापैकी हा खूप बारीक झालेला आहे। आता या गॅसवरती हाच गॅस जास्त मोठा आहे आणि तोच गॅस बारीक झालेला आहे। यावरती मग भाज्या होतात, पण चपात्या करायच्या म्हटल्या तर त्या जास्त वेळ लागतो। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गॅसच्या अगोदर खालनं तुम्ही गॅस बंद करून घ्या, नंतर गॅसचे जे हे आहेत स्टँड मी काढून घेतले, बर्नर पण पडत असतील तर ते पण काढून ठेवा। आणि गॅसला बघा अशा पद्धतीने खाली होल म्हणजे निप्पल आहेत बघा या ठिकाणी। ज्या पद्धतीने स्टोवला हवा जाण्यासाठीचा वायसर असतो तसंच गॅसला सुद्धा इथं आहे। तर एकदम बारीक होल असतं तिथं, सुई सुद्धा त्यामध्ये जात नाही, सुई असते ती मोठी होते। तर ही स्टोवची पिन एक घातली तर ती खूप लूज होते, म्हणून मी दोन्ही एकत्र करून टाकत आहे। पण स्टोवची पिन टाकत असताना थोडी रिस्क असते, पिन जर यामध्ये मोडली तर मग ते आपल्याला काढायला येणार नाही, म्हणजे वेळ जातो, तर चिमटा वगैरे बघून परत काढा हे सगळं होईल। तर पिन चांगली असेल तर वापरा, नसेल तर तुम्ही 0 नंबरचं इंजेक्शन निडल भेटतं ते आणा, त्याच्या मदतीने मग ही तुमचा बारीक झालेला गॅस तुम्ही मोठा करू शकता। मी इंजेक्शन आणलेलं होतं, बऱ्याच दिवस ते यूज पण केलं, पण नंतर ते खराब झाल्यामुळं आता मी तुम्हाला स्टोवची पिनने दाखवलेलं आहे। आता तुम्हाला बारीक तार भेटली तरी सुद्धा यूज करू शकता। तर अशा पद्धतीने तुमचा पण गॅस बारीक झाला असेल तर तुम्ही घरच्या घरी रिपेअर करू शकता। आता बघा 2-4 दिवस झालं भरपूर पाऊस पडतोय आणि ही जी फुलं आहेत ती अशी, ही चिनी गुलाब असतं तेच आहे, पण याला भरपूर असं कलरफुल वेगवेगळ्या कलरचे असल्यामुळे दिसायला छान दिसतात। आणि हे पेरूचं झाड आहे की असं आहे की नाही, याला सतत पेरू असतात, म्हणजे पहिले संपेपर्यंत दुसरे पेरू आलेले असतात आणि कायम हे झाड आहे ते पेरूनं भरलेलं असतं। आणि हे आहे ब्रह्मकमळ, तर मला वाटतं 5 ते 7 दिवस झाले याला छोट्या कळ्या आलेल्या होत्या, हे पानालाच फूल येतंय बघा। आणि आता आज संध्याकाळी हे फूल उमलेलं असं वाटतंय, तर कळी भरपूर मोठी झालेली आहे। तर फूल उमलल्यानंतर पण मी व्हिडिओमध्ये दाखवते। तर हे फूल आहे ते पूर्णपणे पानाला असते बघा अशा पद्धतीने, कळीची साईज सुद्धा खूप मोठी झालेली आहे। तर आपण दारात जी झाडं लावतो त्याबद्दलची म्हणजे त्याची फुलं बघण्याचा आनंद थोडा वेगळाच असतो। तर हे संध्याकाळी आता हे फूल फुलल्यानंतर याची पूजा करायची आहे आणि नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन।